नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्य दिव्य असं म्हणजे बेलमाची तालुका वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होणार आहे. मित्रांनो, या मैदानाचे लॉट काढून झालेले आहेत. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, उद्याच्या या बेलमाच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये आपल्याला रायफल 81 पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आणि गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये पृथ्वीदादा खुटवड यांच्या बैजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये मित्रांनो स्वराज 855 आपल्याला पळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 4 मध्ये गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये आपल्याला घाणनकरांचा बब्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 9 मध्ये त्याचबरोबर सरजा दादाच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे. मित्रांनो, तर ती चिठ्ठी नक्की कोणत्या गटात आहे? तर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये सरजा दादा नावाने चिठ्ठी आहे. मित्रांनो, या गटात आपल्याला सरजा पळताना पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये सातारा एक्सप्रेस बलमा या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. मित्रांनो, गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये त्याचबरोबर आपला लडका द्वादशी मिंदकेसरी बकासूर पळणार की नाही? तर मित्रांनो, हो, बकासूर देखील पळताना पाहायला मिळणार आहे. बकासूरच्या 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहे. मित्रांनो, पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 28 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये आणि दुसरी गट क्रमांक 45 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये. अशा 2 चिठ्ठ्या आहेत मित्रांनो. तर उद्या आपल्याला बकासूर या दोन्ही गटापैकी एका गटात पळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, विठ्ठल बुतकर, जयशेठ जाधव खिलाडून यांच्या नावाने चिठ्ठ्या निघालेल्या का नाही? तर मित्रांनो, नाही. उद्या कोणत्याच मैदानात आपल्याला विठ्ठलनानाचे नंदी पळताना पाहायला मिळणार नाहीत. कारण पण तसंच आहे की 19 तारखेला त्यांच्या दुकानाचं एक उद्घाटन आहे. त्यामुळं सध्या तरी बैल आरामावरच असणार आहे. ते डायरेक्ट 22 तारखेला आपल्याला सर्व नंदी मैदानात दिसतील. वाळव्याच्या ट्रॅक्टरच्या मैदानात विठ्ठलनानाचे सर्व नंदी पळताना पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.